चंद्रपूर गडचिरोलीच्या निवडणुकीत विजय वडेट्टीवारांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा गाजतोय। वडेट्टीवार हे भाजपच्या संपर्कात होते हे सिद्ध करण्याकरता धर्मराव बाबा आत्राम यांनी नार्को टेस्टचीच मागणी केली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीयेत। यापूर्वी सुद्धा विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जातील असं छाती ठोकपणे सांगणारे धर्मराव बाबा आत्राम आता याविषयी नवा दावा करताना दिसतायत। आता तर मुंबई विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाल्याचं सांगत आपण या घटनेचे साक्षीदार असल्याचा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय। इतकंच नाही, याकरता आपण नार्को टेस्ट देण्यासही तयार असल्याचं आत्राम म्हणतात। एअरपोर्टला मी बसलो होतो, आपले टर्मिनल 1 मध्ये त्या रिझर्व्ड लॉन्जमध्ये आम्ही बसलो आणि ते बसून हा सर्व तिघांमध्ये चर्चा झाली आणि हे जे गोष्टी आहे हे खरं आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आपण नार्कोटिक टेस्ट केला पाहिजे धर्मराव बाबांचा। माझं इतकंच म्हणणं आहे की त्यांच्या आणि माझ्या दोघांचा एकाच दिवशी नार्कोटिक टेस्ट करायला मी सुद्धा तयार आहे। तर पक्षप्रवेशाच्या चर्चा काय अशा विमानतळावर होतात का असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवारांनी आत्राम यांचा दावा खोडून काढलाय। एअरपोर्टला आणि बैठक अशा होतात आणि त्यापूर्वीच त्या बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे की आमच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही पक्षाशी, आणि हे सांगतात की एअरपोर्टच्या VIP लॉन्चमध्ये झाली। VIP लॉन्चमध्ये आणि तेही प्रदेशाध्यक्षाबरोबर विरोधी पक्षनेत्याची बैठक होते। एवढं तरी काहीतरी थोडीशी ठेवायला पाहिजे। तर माझीच काय, आत्राम आणि बावनकुळे या दोघांची नार्को टेस्ट करा असं आव्हानच वडेट्टीवार यांनी आत्राम यांना दिलंय। मला वाटतं की त्यांनी नार्को टेस्टची मी तयार आहे। बावनकुळे, धर्मराव आणि माझी नार्को टेस्ट करायची, कुठे सही करून द्यायची आणि कधी नार्को टेस्ट करायची त्यांनी तारीख सांगावं, माझी तयारी आहे। एकीकडे लोकसभा निवडणुकांकरता प्रचार शिगेला पोहोचलाय, दुसरीकडे ही लढाई मोदी विरोधात राहुल गांधी अशी विरोधकांकडून रणनीती आखली जातीये। असं असताना काँग्रेसला फोडाफोडीचं ग्रहण किंबहुना साधी चर्चाही परवडणारी नाही। त्यामुळे आता तिथं वडेट्टीवारांविषयी ही चर्चा वारंवार कोण आणि का उठवतंय याबाबत चिंतन करण्याची वेळ आली आहे। गडचिरोलीहून मनोज ताजनेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।